राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे। आज आदिवासीची सर्व कार्यकर्त्यांची पुसद तालुक्यातल्या माळगाव तालुक्यातल्या आम्ही मीटिंग घेतलेली आहे आणि आम्हाला आघाडीचा उमेदवार संजय देशमुख यांना मतदान करण्याचं आमचं ठरलेलं आहे। त्याला कारण असं आहे की देशाच्या राष्ट्रपती पदावर मोदी असं सांगतात मोठ्यापणानं की आम्ही एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवलेली आहे, परंतु त्याच राष्ट्रपती पदावर असलेल्या महिलेला संसदेचं भूमिपूजन असताना त्यांनी बोलावलं नाही किंवा संसदेच्या म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर जेव्हा प्रवेश होता त्याही याला प्रवेशाला बोलावलं नाही। एक अत्यंत उच्च पदावर असलेल्या संवैधानिक घटनात्मक पदावर असलेल्या आदिवासी महिला आदिवासी आहे म्हणून तिला बोलवायचं नाही, हा आम्ही आमचा आदिवासींचा अपमान समजतो। मणिपूरमध्ये 2 आमच्या आदिवासींच्या महिलांना बलात्कार केला, सार्वजनिकदृष्ट्या त्यांची नग्न धिंड काढली, त्यांच्या गुप्तांगांशी छळ केला, परंतु मोदी साहेब संसदेतही याविषयी काही बोलले नाही, संसदेच्या बाहेरही काहीच बोलले नाहीत। हा सुद्धा आमच्या आदिवासीच्या अस्मितेचा आम्ही अपमान समजतो। नांदेड जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर श्याम वाकोडे यांना हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी अक्षरशः संडास बाथरूम घासायला लावली। खरं म्हणजे हे अत्यंत लांछनास्पद, अत्यंत अपमानास्पद अशा प्रकारचं कृत्य आदिवासींच्या संबंधानं हेमंत पाटलानं केलं। त्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या आदिवासीच्या मनामध्ये प्रचंड राग आहे। या सगळ्या गोष्टी या बीजेपी आणि त्याच्या मित्रपक्षाच्या जे काही धोरणं आहेत सगळे आमच्या आदिवासींच्या बहुजनांच्या विरोधात आहेत। याचा बदला घेण्याची उत्तम संधी आम्हाला आता आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या 26 तारखेला एकही आदिवासीचं मतदान आम्ही या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना देणार नाही, असं आजच्या आमच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। धन्यवाद।